शुभ सकाळ मंडळी, कसं काय मजेत आहात ना मंडळी? आता मी निघालेली आहे आमच्या पास्तळच्या पास्तळ महोत्सवाला, जो ऑर्गनाईज केला आहे जाणता राजा फाउंडेशन यांच्याकडनं. आणि तिकडे बरेच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि ऑफकोर्स खवय्यांची पण सोय केलेली आहे. तर जाऊन पाहूया तिथे काय काय आहे. माझी टीम आहे सोबत आणि नवलेश पण आहे सोबत. नवलेश हाय. हाय. सगळ्यांच्याच आवडत्या क्रेझी फूडी यूट्यूबर रंजिता पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. सगळ्याच ठिकाणी वेगवेगळे उपक्रम ज्या राबवत असतात, खेळ आनंदासाठी नुकताच त्यांनी पार पाडलेला आहे. आपल्या महोत्सवासाठी त्यांनी त्यांची ती तारीख सुद्धा बदलली आणि त्या इथे आलेल्या आहेत आणि सगळ्यांना त्यांना भेटायची आतुरता सुद्धा मला दिसते आहे. आणि म्हणून रंजिता पाटील मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांचं ही शाल, सन्मान चिन्ह, श्रीफळ, गौरव चिन्ह देऊन स्वागत करण्यासाठी मी सर्वच जाणता राजा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना आमंत्रित करते. ज्यांनी वेळ लावलं, क्रेझी फूडी रंजिता, ज्यांच्या YouTube चॅनलमुळे आपल्याला महाराष्ट्रात कुठेही फिरायला गेलो तरी काय खावं हे त्यांच्यामुळे कळतं. गणपती बाप्पा ये होईल ना बात, अशी एनर्जी हवी असते. सोहळा आनंदाचा आपला लास्ट वीकला झाला आणि त्यासाठी पण तुम्ही मैत्रिणींनी माझ्या भरभरून मला प्रेम दिलात आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत असंच राहू द्यात. क्रेझी फूडी रंजिता, OVN मम्मा, रोहन ब्लॉग याला सगळ्यांना तुम्ही भरभरून प्रेम देत असतात आणि मला आपुलकीने तुम्ही जेव्हा भेटतात आणि तेव्हा आपुलकीने तुम्ही मला बोलतात की अरे ताई, मी तुझा आजचा हा व्हिडिओ पाहिला, आज तू इथे गेले तिथे गेलेले, असं छान वाटतं ना की मला असं वाटतं की यस, मी हे कमवलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये की त्यांना मी आपलीशी वाटते. तर मंडळी, खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सगळेजण एन्जॉय करा. पुन्हा एकदा होऊन जाऊ दे गणपती बाप्पा. धन्यवाद. ओवीची मम्मा भेटली. सर्व कार्यक्रमामध्ये सन्मान होतोय पाहुण्यांचा, पण खरोखर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे माझ्यासमोर मत प्रकट केलं, म्हणून मी त्यांना विनंती करतो का जाणता राजा फाउंडेशन कुणबी स्वाद आहे बरं का. इथे आहे इकडचा घरचा स्वाद सगळा कुणबी स्वाद. कशा आहात? आमचं काय शिस्त आहे, काय शिस्त आहे ते सांगा. कोळंबी आहे, बोंबील फ्राय आहे, चिकन आहे, पापलेट आहे, द स्मोकिंग ग्रिल चिकन शॉर्मा अँड चायनीज. थंड पेय इथे आहे, मॉकटेल ड्रिंक्स अँड आईस्क्रीम. हे व्हेज मंचुरियन आहे, चायनीज बेल, चिकन सुक्का आणि स्ट्रॉबेरी मिरची. आणि इथे भुजिंग होते तयार. हो का? नाव काय बाळा तुझं? नाव काय? आरोही. गोड आहे का ना? जाम फोटो व्हिडिओ बघते. अच्छा, या ना, या. मोमोज आहे इथे गरमागरम. हे बघा मॅम, हे क्रॅब लॉलीपॉप आहेत आणि हे चिकन मोमोज आहेत. माझ्यासोबत आज नवलेश पण आलेला आहे, सो नवलेश पण टेस्ट करणार आहे. मस्त आहे. कुठे शॉप आहे तुमचं? आपलं यशवंत सृष्टीमध्ये आहे. कुठे यशवंत सृष्टीमध्ये? ज्योती मेडिकल काय नाव आहे? आहे ना, मोमोज मस्ती कॅफेनेच आहे. अच्छा. आणि इथे तयार होत मस्त ताजे मासे. काय काय आहे माशांमध्ये ते सांगा. सर्व आहे, सुरमई, पापलेट, बोंबील आहेत, कोळंबी आहे, कोळंबीचे वडे आहेत. अच्छा, तुम्ही काय खाणार ते सांगा आता. कोळंबीचे वडे पण आहेत हे बघा. आणि ते तयार होतात कोळंबीचे वडे. आणि दादा बघा बांगड्यावरती ताव मारतायत. कसा आहे बांगडा? आणि नवरेश बोलला की अरे रेखा येते, रेखा ना, भेटूया. रेखा को देखा क्या? रेखा बहुत दिन के बाद मिला ना इसके लिए वो खुश हो गया. बहुत खुशी हुआ. पुराने दोस्तों को मिला तो खुश तो होंगे ना. कितने सालों बाद मिले हम लोग. एक साल की कॉलेज में थे, साथ में थे. अच्छा, मैं हर वीडियो देखती हूँ. कुछ
देखा लाइक भी करती हूँ. आणि इथे आहे स्वादिष्ट कष्ट. काय काय तुमच्याकडे? चिकन सँडविच आहे, चिकन खिमा पाव आहे, चिकन बिर्याणी आहे, चिकन मोमोज आहे. नाही शॉप नाही, घरगुतीच आहे. तुम्ही स्वादिष्ट कट्टा असं लिहिलंय म्हणजे मला वाटलं की पक्का यांचं दुकान वगैरे शॉप कुठे असणार. आणि आम्ही जॉब करतो, फक्त आता सुट्टी चालू आहे म्हणून मग ते आवड म्हणून येस. समैत्री हेल्दी किचन. हाय, कशा आहात? मस्त मजेत. तेच विचार करते की काय खाऊ. चिकन सुका, तांदळाची भाकरी, असं बरंच काय काय आहे. चला नेक्स्ट स्टॉलवर जाऊया आपण. व्हेज बिर्याणी खायची का चिकन तंदुरी बिर्याणी खायची? आम्ही दोन्ही पण चांगलं आहे. या माझ्या बहिणी आहेत सगळ्या. अच्छा, हॅलो, हाय. अच्छा, ह्याच्यावरती हे नाही तसं स्मोक ड्रिंक्स आहेत. ओके. चिकन कबाब. चिकन कबाब का चिकन मुठे? चिकन मुठे. चिकन मुठे. हा, चिकन कबाब कसं असेल? चिकन मुठे असेल या भागामध्ये आहे ना. तर याला आमच्याकडे म्हणतात चिकन मुठे. मटन मुठे पण असतात. ओके. आणि हे भुजी. काही या ना, तुम्ही पण थोडंसं टेस्ट करा. हो या आमच्यासोबत एक बाईट या. हो एक टेस्ट करा. केको हॉली कुठे आहे शॉप आपला? अच्छा, घरून बनवतात. कसे दिले? काय काय असतं आपल्याकडे? अच्छा, लोणचे, पकोडे, कचोरी वगैरे आहे. आणा, मित्र खायला चाललेली आहे आज. छान छान, मस्त मस्त. प्रथा पण मस्त छान. ताईंनी चिकन कचोरी बनवलेली आहे तर ती दिली आहे मला. हे बघा, आपण जे व्हेज कचोरी खातो ना, बघून वाटत नाही पण त्याच्यामध्ये चिकन आहे ते. सो यामध्ये आहे मस्त असं खिम्याचं स्टफिंग. हे बघा, आणि गरम गरम आहे छान. वा ताई, मला पण शिकवा. खूप छान बनवलंय. नक्की नक्की. ताईंनी मला चिकन लोणचं दिलंय बरं का. तर आता लवकर ताईंकडे जावं लागणार की लोणचं बनवतात कसं हे पाहायला. खाऊन बघा, मला सांगा एकदा. नक्की नक्की सांगेन. नक्की नक्की नक्की. आणि इकडच्या स्टॉलवरती ब्लू फिशवरती छान मस्त मॅग्नेट करून मासे ठेवलेत. सुरमई आहे, मोठीच्या मोठी, बांगडे, पापलेट, अख्खी थाळीच आहे ते बघा. चिकन आहे, पापलेट आहे. अच्छा, ग्रीन चिकन. ओके. कशी थाळी ताई? हॉटेल आहे का तुमचं की तुम्ही घरून बनवताय? आता फक्त याच्यापुरती. ओके. तर आपण इकडे थाळी घेतलेली आहे. 2 भाकऱ्या आहेत त्याच्यामध्ये, सुरमई, पापलेट आणि ग्रीन चिकन, चटणी दिली आहे. हे छोटं पापलेट आहे. ह्याला मी टेस्ट कर थोडंसं. मस्त छान बनवलं आहे. मागे मस्त गाणी ऐकायला खाण्याची मजाच वेगळी आहे. गाणं पण चालू आहे, भूत उमे. आणि छान बनवलंय ग्रीन चिकन. चला आता फायनली नॉनव्हेजचे जे स्टॉल आहेत ते संपत आलेले आहेत. आता व्हेजचे स्टॉल सुरू होणार आहेत, तर आता आपण ते पाहूया. आज आपण फक्त इकडे मॉकटेल्स ठेवलेले. अच्छा. केव्हा महोत्सवमध्ये आपण सगळे तंदूर आयटम ठेवले होते. सो वेगवेगळ्या टाईपचे तंदुरी सुरमई, तंदुरी पॉम्प्लेट आणि चिकनचे तंदूर आयटम्स ठेवले होते. पण यावेळेस मी थोडं किचन न आणता इथे फक्त मॉकटेल्स प्रेझेंट करतो. तर 9 प्रकारचे माझे मॉकटेल्स. अच्छा. आणि या ताईंचा बोईसरला स्टॉल आहे चिकन मोमोजचा. चिकन मोमोज, व्हेज मोमोज दोन्ही विकतात. आणि येस बँकेच्या बाहेर असतं बरोबर ना तुमचा स्टॉल? हो, मी आलेले. येस बँकेच्या बाहेरच असतो काकूंचा स्टॉल. हॅलो, कसे आहात? काय बनवताय? आणि हे बघा किती छान मस्त पारंपरिक पद्धतीने बनवतात वडे पानावरती. छान करताय. थँक्यू सो मच. आणि इथे स्टॉल आहे ग्रव अँड गॉसिपचा बरं, म्हणजे हा घरचा स्टॉल आहे बरं का, त्याच्यामुळे मला मध्ये शिरावं लागेल. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार काका, कसे आहात? काका काय बनवताय? काय पाहिजे तुम्हाला? आमच्याकडे पिझ्झा आहे, चिकन बर्गर आहे, चिकन नगेट्स आहेत आणि चिकन पॉपकॉर्न आहेत, चिकन विंग्स आहेत.
आणि फुल फॅमिली उभी राहिली आहे बरं काय ते बघा. आंटी पण आहेत. कशा आहात? मस्त मजेत मजेत. आणि बघा गरम गरम पिझ्झा तयार होतोय तिकडे मस्त. आणि मस्त छान असा पिझ्झा बनवून आणलेला आहे आमच्यासाठी ग्रब अँड गॉसिप मधला. नवलेश, तुझ्याशिवाय मी कसं सुरुवात करू. आणि ह्याने मला चिकन दिलं एका हातामध्ये. हे बघा मी हे इथे ठेवते आणि तुम्ही सगळ्यांनी एक एक उचला ना, पीस उचला ना एक एक. ग्रब अँड गॉसिप तुम्हाला माहिती आहे. आणि काका जिंकले होते बरं का. ह्याचं चॅलेंज लावलं होतं प्रतीकच्या सोबत आणि त्यामध्ये काका जिंकले होते. क्या बात आहे. परत एकदा झालं पाहिजे नाही का. पण आता मी घरी जाणार आहे काकांच्या जेवायला काही दिवसानंतर. त्यांनी घरी एवढं आग्राचं आमंत्रण दिलंय सो आता घरी जाणं व्हायलाच पाहिजे. आणि असं प्रॉपर जे त्यांचे ऑथेंटिक पदार्थ असणार आहेत ना तेच मी सांगणार आंटीला बनवायला. आपले पैसे किती झाले ते सांगा आता. आपल्या घरचं स्टॉल आहे. नाही आणि आपण पण घरातलेच आहोत ना, फॅमिली आहोत. थँक्यू थँक्यू. आणि ह्या माझ्या सिनियर होत्या माझ्या शाळेमध्ये असताना आणि मी ज्युनियर. म्हणजे वाटलंच नव्हतं की रंजिता असं काही करू शकते. म्हणजे स्वप्नातही मी पाहिलं नव्हतं की असं होईल. आणि या प्रत्यक्षात पाहिलं म्हटलं ही तर आमची ज्युनियर आहे आणि सेवाश्रमलाच होते. आणि नंतर आणि खूपच शांत होती ही तर. हां खूपच खूपच. आणि नेहमी काहीतरी राऊंड मारत असायचे टीचर. आणि आता म्हणजे आम्ही स्टडी करायचे पण आमच्यापेक्षाही खूप पुढे निघून गेली आणि यापुढेही जाईल. तुमच्या सोबत आहे. शुभेच्छा तुला. सगळ्यांनी एवढं प्रेम देत आहे भरभरून त्याच्यामुळे मी आहे. मी तेव्हा त्याला सांगितलं म्हणजे मित्राला मी बोला बघ एवढं पुढे गेलेले ना युट्यूबवर सगळ्या सेलिब्रिटी झाल्या ना. मी बोला हे आमच्या सेवाश्रमला होती कुठून झिरोमधून पुढे गेली हिरो. हा माझा फ्रेंड विराज माझा स्कूलमेट आहे. आणि ही स्वाती आहे पण ही खूप ज्युनियर आहे माझ्यापेक्षा. आमच्या स्कूलमेट म्हणजे तिची मोठी बहीण माझी क्लासमेट आणि आमच्या काकांची मुलगी पण अनंत दळवी काका त्यांची सगळ्यात छोटी मुलगी स्वाती. आणि खूप वर्षानंतर सगळ्यांची भेट झाली. सो सगळ्यांना भेटून खूप आनंद होता. वर्गातला माझा भाऊ होता बरं का. हा बाजरात बसायचे त्याच्यामुळे. हाँ चलो कर दिया है सब्सक्राइब. इसने हमारा चैनल यूट्यूब चैनल सब्सक्राइब कर दिया है ना. मैंने पहले ही देखा था आपका. चिकन मोमो खायचे आहेत आमच्या काकींकडचे खायचे आहेत. एक नंबर टेस्टी असं तर का अनया मोमोज. हा 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 हा. तुमचे रोज व्हिडिओ बघतो आम्ही टीव्हीवर. थँक्यू. कशा आहात? आम्ही फॅन आहे. मोमोज खावा. मला हात मिळवत ये नको. मोमोज तुम्ही नॉनव्हेज नाही खात का दादा? नाही. अच्छा नाही खात. ठीक आहे. दादा व्हेज आहेत म्हणजे का तुम्ही? वेग एक वेळा तुमचे मी व्हिडिओ बघतो. मच्छीचे तुम्ही फॅन आहे. तुमची सासूबाई तुमचे सगळे पालघरला जातात मच्छी घ्यायला. नाही विशाल तुम्ही पाहिलं आहेत ना आपल्यासोबत गाडीवरती नेहमी विशालच असतो. विशाल तोरणे. छान आहे छान छान आहेत साड्या. आणि आपल्या भावाचंच आहे शॉप. त्यांची वाईफ छान दिसतेस. तुझी साडी पण छानच आहे ग. याच्यावरती कॉम्बिनेशन मध्ये गेला साड्या. हा खूप छान आहे. नाव काय तुझं? जानवी. जानवीचा जो वाढदिवस आहे तर आपल्या सगळ्यांकडनं तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय काय ताई आपल्याकडे? माझ्याकडे आता सगळं ऑलमोस्ट संपले. उकडीचा मोदक उकडीचे मोदक आहे. तो तुम्ही टेस्ट करा कारण तुम्ही सगळीकडे टेस्ट करतायत म्हणजे माझ्याकडे तुम्ही टेस्ट केलाच पाहिजे. पहिला कंटाळा यायचा की बांबूची भाजी खायची कशी. म्हणजे तुमच्याकडून ती रेसिपी कळाली आणि ती आमची मुलंही स्वतः आवडीने खातात. मम्मी बांबूची भाजी. आमच्या आई एक नंबर बनवतात जेवण. आई आपण बनवलेली बांबूची भाजी तुम्ही बनवलेली ताईंनी बनवून पाहिले आणि सगळ्यांना खूप आवडते. नाव काय ताई तुमचं? माझं नाव रोशन राकेश राऊत. भाजणीची चकली हे माझं कार्ड आहे. त्यापेक्षा मी तुमचं कार्ड घेऊन जाते आणि तुम्हाला लाडूची ऑर्डर देते. नक्की. माझ्याकडे तूप असतं. अच्छा. आमच्या बोईसरमध्ये ताज द फ्रँकी मास्टर्स असं आउटलेट सुरू झालंय जे यांनी केलंय. सिडको बायपास रोड. सिडको बायपास रोडला. तर आम्ही लवकरच जाणार आहोत बरं का.
फ्रँकी खाण्यासाठी. येस, युनिक फ्रँकी आहेत तर नक्कीच या. नक्की नक्की येऊ. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. आणि सगळे ऑर्गॅनिक आणि नॅचरल प्रोडक्ट्स आहे, किड्स फ्रेंडली रेंज आहे, मग बॉडी स्क्रब्स आहे, फेस वॉश. मी माझे बेस्ट सेलर्स दिलेत, मला तुम्ही ट्राय करून सांगा. नक्की नक्की. येस. आणि गुड, कीप इट अप. नाव काय तुझं? पूर्वा काशीकर. पूर्वा काशीकर. मी अजून यूज तर नाही केलेत प्रोडक्ट, पण तिचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे आणि तिची बोलण्याची जी एक पद्धत आहे, ज्या पद्धतीने तिने समजावलं, सगळं सांगितलं, हे पाहून खूप छान वाटतंय. आणि मेक शुअर की तू नक्कीच खूप पुढे जाशील. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर यू. आय होप यू लाईक इट आणि मला प्लीज रिव्ह्यूज द्या. नक्की नक्की, डेफिनेटली रिव्ह्यू देईन. ग्लॉसेस आहेत, लिप ग्लॉस आहेत, लिपस्टिकने मँगो बटर, होप ऑइल, शिया बटरने फॉर्म्युलेट केलेले. क्या बात आहे. फॉर मी बॉडी केअर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि जीमेलचं तिचं अकाउंट आहे, पण ह्याच्यावरती आपण फॉलो करू शकतो तिला. साठी लिप बाम पण दिले, साजूक तुपाचा लिप बाम आहे. अच्छा. येस. आणि त्याचा स्टे पण लाईक 7 to 8 hours आहे. अच्छा, साजूक तुपातला लिप बाम. चला मंडळी, आम्ही भरपूर मज्जा केली आज महोत्सवामध्ये, पास्तर महोत्सवामध्ये. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा. चला आता घरी जाऊया. माझे पाय खूप दुखायला लागले आहे, कारण की मी सगळ्या स्टॉलला व्हिजिट केलेली आहे, सगळ्यांना भेटले, हॅलो केलं, कुठे कुठे टेस्टिंग पण केली. टेस्टिंग करून करून पोट भरलेलं आहे. 2024 आपल्याला काय करायचं आहे नवलेश? अजून गाजवायचं आहे. यस. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. ऑल ऑफ द स्माइलिंग अँड बाय.